नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे, हिवाळी अधिवेशन. राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद झालं, त्याचं हे दुसरं अधिवेशन. पहिलं ते विरोधी पक्षनेते झाल्या जे पावसाळी अधिवेशन झालेलं होतं ते, आणि दुसरं आता हे हिवाळी अधिवेशन आहे. एक साधी अपेक्षा अशी होती की विरोधी पक्षनेतेपद त्यांनी त्यांचं सिद्ध करण्यासाठी त्यांचं काहीतरी कर्तृत्व, त्यांचं वक्तव्य काहीतरी संसदेमध्ये दिसायला हवं होतं. मागचं जे सत्र होतं सगळं अधिवेशनाचं, ते धिंगाण्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी घालवलं. त्याच्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचे फटके बसल्याच्या नंतर अपेक्षा आता तरी अशी होती की एवढं सगळं झाल्याच्या नंतर तरी राहुल गांधींना काहीतरी शहाणपण यावं. राहुल गांधींना यावं म्हणण्याच्या पेक्षा त्यांच्या भोवती जे बसलेले तथाकथित दरबारी राजकारणी आहेत त्यांनी त्यांना काहीतरी सांगावं. बाकी इंडिया आघाडीतले जे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मिळून काहीतरी एक व्यवस्थित धोरण ठरवून ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये, आता लगेच कुठल्या निवडणुका तोंडावर नाहीत, झालेल्या निवडणुकीचे घाव इतके बसलेले आहेत, आता सत्ताधाऱ्यांना कोंडीत कसं पकडता येऊ शकेल व्यवस्थित पद्धतीने, कारण की एवढी मोठी संख्या विरोधकांची निवडून आलेली. आणि नेमकं ह्याच ठिकाणी ह्या नेतृत्वाने माती खाल्ली. गेली 11 वर्ष, मी जुनं काढत नाही, 2013ला जसं मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा भाजपनी किंवा NDAनी घोषित केलं होतं आणि प्रचार सुरू केला होता, तसं काँग्रेसने राहुल गांधीला पुढे केलेलं. आणि ज्या मुलाखतीचा आम्ही वारंवार उल्लेख करतो, अर्णब गोस्वामींनी घेतलेली राहुल गांधीची 2014च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची मुलाखत आहे, ती जरूर ऐका अजूनही. तेव्हापासून आजपर्यंत सलग जवळपास आता 11 वर्ष व्हायला लागलेत. राहुल गांधी, आपण नेतृत्वासाठी कसे नालायक आहोत, कसे आपण मूर्ख आहोत, कसे आपल्याला मुद्दे उपस्थित करता येत नाहीत, कसं आपल्याला पुरेसा गांभीर्याचा अभाव आहे, हेच वारंवार सिद्ध करत आलेले. अगदी आता सुद्धा अदानीच्या मुद्द्यावरती गोंधळ घालायचं ठरवल्याच्या नंतर जेव्हा काल संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी सगळ्या विरोधी पक्षांची बैठक बोलवली, त्याच्यामध्ये तुमचे मुद्दे कुठले आहेत, कशावर चर्चा करायची ते सांगा, संसद चालली पाहिजे. आश्चर्य म्हणजे राहुल गांधी सोडून बाकी सगळे विरोधी पक्षांचे जे नेते होते त्यांनी हे स्वीकारलं. त्या बैठकीला स्वतः राहुल गांधी अपेक्षेप्रमाणे तर हजर राहिलेच नाही, ते हजर राहतच नसतात. त्यांचे उपनेते असलेले तरुण गोगोई ते त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. तरुण गोगोई नाही, त्यांचं दुसरं नाव आहे, त्यांचे चिरंजीव आहेत आसाममधले, ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी ह्या सगळ्यांनी म्हणजे विरोधकांमध्ये पहिली फूट काय पडली माहिती आहे का? सगळ्यात पहिली फूट अशी पडली की अदानीचा मुद्दा हा सर्वसामान्य लोकांशी संबंधित नाही, पुन्हा पुन्हा हा मुद्दा उपस्थित करायची गरज नाही, धिंगाणा घालून संसद बंद पाडायची, ह्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होतो. जर तुम्हाला शांतपणे चर्चा अपेक्षित असेल तर एक एक मुद्दे सांगा, त्याप्रमाणे त्याचं वेळापत्रक ठरवण्यात येईल, ते मुद्दे आपण उपस्थित करू आणि चर्चा करू. इतका व्यवस्थित प्रस्ताव जेव्हा सरकारी पक्षाकडून आल्याच्या नंतर काँग्रेस सोडून बाकीच्या विरोधी पक्षांनी तो मंजूर केला आणि पहिल्यांदा इंडिया आघाडीमधली फूट संसदेच्या पातळीवरची स्पष्टपणे समोर आली. म्हणजे हा जो एक मुद्दा आहे की तुम्ही गाढवाला कितीही दिवस घोडा म्हणा, आम्ही वारंवार सांगत आलेलो, त्याचा घोडा होत नाही. राहुल गांधीचं नेतृत्व हे संसदेमध्ये सगळ्या विरोधी पक्षांना पुढे नेण्यासाठी पूर्णपणे नाकाम ठरलेलं आहे. हे सिद्ध झाल्याच्या नंतर एक सत्र वाया गेल्याच्या नंतर विरोधकांच्या दृष्टीनं एक सत्र वाया गेलेलं आहे, अख्खं पावसाळी सत्र. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनी घेतला आणि त्यांनी निवडणुका जिंकला. आणि नेमकं ह्याच वेळेस परत एकदा ते किसान आंदोलनाची नौटंकी झाली, अदानीचा मुद्दा आरडाओरडा करून घेणं झालं. एवढं करून सुद्धा सत्ताधाऱ्यांवरती तर फरक पडतच नाही, निवडणुकीमध्ये फरक पडत नाही. निवडणुका, पोटनिवडणुका सगळे सत्ताधारी जिंकत चाललेले आहेत. अजून एक त्याच्यातला गंभीर मुद्दा असा आहे अदानीच्या बाबतीतला की ज्याचा विचार झाला पाहिजे. विरोधकांचे जी राज्य आहेत, ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अदानीची गुंतवणूक आहे. डाव्यांचं केरळ, पी विजयन तिथले मुख्यमंत्री, त्या ठिकाणी अदानींची गुंतवणूक आहे. राजस्थान, यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, अशोक गहलोत मुख्यमंत्री होते, तेव्हाही अदानीची गुंतवणूक तिथे झालेली होती. दिल्ली, त्याच्यानंतर पंजाब, दिल्लीपेक्षाही पंजाब आता मोठं राज्य म्हणून, दिल्ली तर समजा केंद्रशासित प्रदेश अर्ध म्हणजे पूर्णपणे राज्य आहे असं पण नाही. या सगळ्या ठिकाणी विरोधकांची जिथं राज्य आहेत
तमिळनाडू, प्रत्येक ठिकाणी अदानीच नाही, आपण अदानी एक नाव म्हणून याच्याऐवजी बाजूला ठेवून उद्योजक म्हणूयात. सगळ्या ठिकाणी उद्योजकांनी गुंतवणूक करणे, परकीय गुंतवणूक येणे प्रत्येक राज्याला आता आवश्यक झाले, अनिवार्य झाले. त्याचं महत्त्व पटलेलं आहे. सर्वसामान्य लोकांशी सरळ तो निगडीत विषय आहे. राज्यामध्ये गुंतवणूक किती येते ते तुम्ही जेव्हा कायमस्वरूपी अशा उद्योजकांच्या नावानं खडे फोडणार असाल, उद्योजकांना शिव्या घालणार असाल उघड की जे संपत्तीचं निर्माण करतात, जे रोजगारची निर्मिती करतात, ज्यांच्यामुळे तुमच्या विकासाला विकासाचं काय एक्सप्रेस आहे ती सुसाट सुटते, अशा सगळ्या उद्योजकांना वारंवार शिव्या घालून निष्पन्न काय होणार आहे? आणि इतके उपर तुमच्या हातामध्ये जर काही पुरावे असतील तर त्या दृष्टीनं तुम्ही जरूर बोला. विरोधी पक्ष म्हणून तुमचं ते काम आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. पण काहीच नसताना नुसताच धूर, म्हणजे काय त्याचा कुठला पुरावा द्यायचा नाही, बेताल असे आरोप वारंवार करत बसायचे. ह्याच्यातून निष्पन्न प्रत्यक्ष मी काय म्हणतोय परत आत्ताच तुम्ही परिस्थिती बघा, हे भाजपवाल्यांनी केलेले आरोप नाहीयेत, हे आमच्यासारख्यांनी काँग्रेसच्या टीकाकारांनी केलेले आरोप नाहीयेत. सगळ्या विरोधी पक्षांनी राहुल गांधींचं नेतृत्व नाकारलेली ही घटना काल संसदेच्या सगळ्या परिसरामध्ये घडलेली आहे. आणि आजपासून आता 3 तारीख ह्याच, आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या समोर त्यांनी जी बैठक बोलवलेली आहे काँग्रेसच्या आक्षेपाच्या बाबतीत, तिथे यांचं सगळं भांड फुटलेलं असेल. संसदेमध्ये यांचं भांड फुटलेलं आहे. तुमचे न आरोप टीका लागलेत, ना तुमच्या नेत्याला नेतृत्व म्हणून बाकीची किंमत देत आहेत, ना तुम्ही कुठले महत्वाचे मुद्दे उपस्थित करतायत, किंवा एवढं सगळं होऊन सुद्धा जनतेशी संबंधित काही मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले, किंवा अजून आता ह्याच्यावरती कळस म्हणजे संभल प्रकरणामध्ये ह्या सगळ्या सर्वेला स्टे द्यावं यासाठी काँग्रेस पक्ष हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे. या सगळ्या पुरोगाम्यांचे लाडके डार्लिंग असलेले दुष्यंत दवे हे वकील यांनी ज्या पद्धतीनं लढापडी सुरू केलेली आहे, साधा मुद्दा होता की त्या संभलच्या प्रकरणामध्ये ज्युडिशियल तपासणी म्हणजे प्रत्यक्ष ASI ज्यांच्या ताब्यामध्ये ते मॉन्युमेंट आहे त्यांनी जाऊन तपासणी करावी, ह्याला यांचा विरोध आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती बाकीच्यांनी नाही, प्रत्यक्ष विरोधी पक्षांनी जो संशय उपस्थित केलेला आहे तो काँग्रेस पक्ष, राहुल गांधी वैयक्तिक आणि त्यांचं नेतृत्व याला सगळ्यात मोठा घातक ठरणार आहे. त्यावरची उसंतवाणी, काँग्रेसी नेतृत्व ठरले अडाणी, विषय अदानी हाची मुद्दा, जरासा बाजूला टाकू म्हणे मुद्दा, गोंधळाचा गुद्दा कशासाठी, तृणमूल आले मोदींच्या साथीला, तयारच चर्चेला संसदेत, चर्चेसाठी बाकी विरोधी हो घट्ट, राहुलचा हट्ट वाया जाई, नेते पदाचे ना ओझे पेलवेना, काहीच ठरेना धोरण ते, फक्त गोंधळाने साधते ना काही, सारे वाया जाई वेळ पैसा, कांत फुटू पाहे इंडी नामे घडा, काँग्रेसींना धडा शिकती हे, काँग्रेसी ना धडा शिकती हे. काँग्रेस याच्यापासून काही धडा शिकेल याची शक्यता काही काळी मात्र दिसत नाही. उलट आता ह्या परिस्थितीचा फायदा विरोधक वेगळ्या अर्थाने घेतील. इंडी आघाडीचं नेतेपद प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसकडे होतं. आम्ही पण वारंवार ही मांडणी करत होतो की काँग्रेसच प्रमुख विरोधी पक्ष आहे. एवढी मोठी तुम्हाला मतं मिळालेली आहेत, आता 99 जागा मिळालेल्या आहेत. आजही पराभव होऊन सुद्धा हरियाणात तुम्हाला 40% मतं आहेत. पण जर सातत्याने 1, 2, 3 सार्वत्रिक निवडणुका, त्याच्यातल्या विधानसभेच्या निवडणुका बाजूला ठेवा, सलग 89 निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक आणि राज्यातल्या काँग्रेस पक्ष हारलेला आहे. सलग 89 निवडणुका. आणि तरी जर तुम्ही त्याला नेता म्हणणार असाल तर तुमची अडचण आहे. ही जी विरोधकातली पोकळी आहे, हे बाकीचे प्रादेशिक विरोधक भरून काढतील, किंवा एखादा राष्ट्रीय पातळीवरचा पर्याय पण त्याच्यातून तयार होऊ शकेल, किंवा राहुल गांधींना बाजूला ठेवून, गांधी घराण्याला बाजूला ठेवून काँग्रेसमध्येच एखादं नेतृत्व तयार होईल, किंवा अजून काही शक्यता तयार होईल. विरोधकांच्या ज्या पद्धतीने काल त्यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर संसदेमध्ये चर्चा व्हावी या दृष्टीनं सकारात्मक पाऊल टाकलं, ही एक अतिशय चांगली अशी गोष्ट घडलेली आहे. आणि ह्याच्यातून देशासाठी तर चांगलीच गोष्ट आहे, सर्वसामान्य लोकांसाठी चांगली गोष्ट आहे की त्यानिमित्तानं चर्चा होईल. पण काँग्रेससाठी फार अतिशय हे वाईट अशी गोष्ट घडलेली आहे की जर तुम्ही तुमचं नेतृत्व बदललं नाही तर तुमच्या हातामधून विरोधी पक्ष नेतेपद म्हणण्याच्या पेक्षा विरोधी पक्षाची जी जागा आहे तीही निसटून जाईल. दुसरा पर्याय कुठला तरी समर्थपणे समोर येईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.